राम राम मंडळी, परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आणि आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण मी आज निघाली आहे तुळजापूरला, तेही विथ फॅमिली। आम्ही दर्शन कसं घेतलं, कुठे कुठे गेलो, काय काय केलं, हे सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। फायनली 12:32 ला गाडी आली। गाईज आता तुळजापूर बस स्टँड वरती उतरलोय। इतकी प्रचंड थंडी आहे, सकाळचे 5:30 वाजलेत। खूप म्हणजे खूप जास्त थंडी आहे। चला आता आम्ही जातोय, फ्रेश वगैरे होऊयात, आधी थोडंफार चहा वगैरे पितो आणि त्यानंतर मंदिरात जाऊयात। गाईज आता फ्रेश होऊन आम्ही चाललेलो आहे मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी। म्हणजे बस स्टँड पासून आहे ना, जवळपास मला वाटतं 700-800 मीटर अंतरावरती आहे मंदिर। तर चला आता बघा 6:10 झालेत। मस्तपैकी सकाळचा आरतीचा टायमिंग आहे, जास्त गर्दी पण नाहीये, म्हणजे असू शकते मंदिरात मे बी। अजून बरेचसे असे दुकान सुद्धा उघडलेले नाहीयेत। गाईज मंदिराच्या जवळ आलोय आपण। वाव, एक्झॅक्ट मंदिराच्या समोर ना असं मोफत चप्पल आणि आपण सामान आपलं ठेवू शकतो इथे। तर चला आपण तिथे ठेवूयात। इथे असे भरपूर सारे स्टॉल आहेत प्रसादाचे, फुलांचे वगैरे। तर चला आता आपण फुलं वगैरे घेऊयात। हे असते का हे जोडी सगळं? हां दे ना ते। गोमुख तीर्थ आहे काय गाईज, आता आम्ही इकडं मुखदर्शन घेण्यासाठी चाललोय, कारण रांगेत थांबू नाही शकत, खूप लेट होईल, त्यामुळे मुखदर्शनच घेऊयात। बहुतेक देवीच्याच मनात असावं की आम्ही रांगेत उभं राहून दर्शन घ्यावं, त्यामुळे आम्ही मुखदर्शनाच्या रांगेत न जाता आम्ही मेन रांगेत लागलो। आता दर्शन करून आलेलो आहे आम्ही। मंदिर परिसरामध्ये देवीचे, लक्ष्मी नरसिंहाचे मंदिर आणि मल्हारी मार्तंड म्हणजे खंडोबाचे पण मंदिर आहे, आणि सगळ्यांचे पूजा चालू आहेत। गर्दी खूप जास्त आहे, प्रचंड गर्दी आहे आज संडे असल्यामुळे। चिंतामणी दगड आहे, जो म्हणजे आपल्या मनातील होकार नकार जे आहे ते देतो, त्यासाठी एवढी प्रचंड गर्दी आहे। बघा तुम्ही किती मोठी रांग आहे त्यासाठी, आणि एवढ्या मोठ्या रांगेत आपण नाही उभं राहू शकत। आपल्याला जायचंय, सो आता जाऊ।
आता मंदिरातून दर्शन करून आलो, आता प्रसाद वगैरे घेऊयात आणि आपण पुढच्या डेस्टिनेशनला जाऊयात. आता इथे तुळजापूरचे देवीचे दर्शन करून झालेलं आहे आमचं. तर आता पुढे बघूयात, आम्ही बहुतेक नाश्ता करू आणि त्यानंतर अक्कलकोटला निघूया पुढे. आता देवीचं दर्शन वगैरे केले आणि आम्ही नाश्ता केला आणि नाश्ता करून झाल्यावरती आता आम्ही अक्कलकोटला निघालोय. आणि अक्कलकोटला जाण्यासाठी तुळजापूरवरून 1-1.5 तासाने बस वगैरे येते, म्हणजे असे कंटिन्यू नसते. आणि सोलापूरला कंटिन्युअसली बसेस चालू असतात. त्यामुळे आम्ही आता सोलापूरला चाललोय आणि सोलापूरवरून आपण तिथून अक्कलकोटला कंटिन्यू बस असतात, तर तिथून अक्कलकोटची बस घेऊन अक्कलकोटला जाणार आहोत. तर चला मी तुम्हाला दाखवते, तिथे अक्कलकोटला भेटूया. तुम्हाला जर अक्कलकोटचे व्हिडिओज पाहायचे असतील तर नेक्स्ट पार्ट व्हिडिओचा नक्की बघा, कारण हा पार्ट खूप मोठा झाला असता. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण अक्कलकोट दर्शन दाखवणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.